नमस्कार, मी विजय जाधव, फायनान्स अँड अकाउंट एम्प्लॉईज युनियन महासचिव. उद्या होणाऱ्या निषेध द्वार सभेच्या पार्श्वभूमीवर आपणासोबत या व्हिडिओ संवादाच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट व्हाव्यात या उद्देशाने हा छोटासा प्रयत्न करतोय. कर्मचारी म्हणून आपल्या मनात अनेक प्रश्न असतात, जसा एक निषेध का केला पाहिजे, बोनस का भेटला नाही, प्रशासन पुनर्रचना आहे तशीच लागू करणार का, 9 ऑक्टोबरला झालेला संप नेमका कोणत्या कारणासाठी होता, त्या संपात संघटनांना यश मिळाले का, 55 परिपत्रक त्यातील ब्रेक इन सर्व्हिस म्हणजे नेमके काय, शेती कंपनी वेगळी झाली तर मनुष्यबळ वाटप होईल का, त्याचा परिणाम प्रत्यक्ष कर्मचाऱ्यावर काय होईल, त्याच्या हितावर काय होईल, CPF ट्रस्टबाबत काही हालचाली सुरू आहेत का, कंपनीच्या खाजगीकरणाबाबत काही होतोय का, अशा एक ना अनेक आवश्यक प्रश्न आपल्याला वेळोवेळी पडत असतात. प्रत्येक विषयावर आपण सविस्तर चर्चा करणे अपेक्षित आहे. मात्र वेळेअभावी आपण या विषयांवर चर्चा करू शकत नाही. प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण याच्यानंतर वेळोवेळी अशा व्हिडिओच्या माध्यमातून चर्चात्मक स्वरूपात माहितीचे आदानप्रदान करू. आज आपण फक्त बोनस या एका मुद्द्यावर बोलूया, कारण त्यातूनच उद्याचा निषेध का आवश्यक आहे हे स्पष्ट होईल. आजवर फायनान्स अँड अकाउंट एम्प्लॉईज युनियनमार्फत बोनस मागणीबाबत 3 वेळा लेखी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. प्रत्येक संघटना आणि कृती समिती यांनीही वेळोवेळी ही मागणी प्रशासनाकडे लावून धरली आहे. पण आजपर्यंत बोनस का दिला नाही किंवा द्यायला नेमकी अडचण काय आहे याबाबत प्रशासनाने कोणत्याही संघटनेला एकही स्पष्ट लेखी उत्तर दिलेले नाही. जेव्हा जेव्हा संघटनांच्या प्रशासनासोबत बैठका झाल्या तेव्हा बोनस संदर्भात अत्यंत मोघम आणि तोंडी स्वरूपात उत्तर देण्यात आल्याचे समजते. त्या तोंडी कारणांचा सखोल विचार केला असता आपल्याला समजेल की प्रशासन काही 2-3 प्रकारची कारणं आतापर्यंत प्रशासनाने बोनस रखडल्याबाबत दिलेली आहेत. त्यातील पहिलं कारण, कंपनीची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि त्यामुळे बोनस देता येणार नाही. दुसरं कारण, मार्च 2026चे वसुली उद्दिष्ट साध्य झालेले नाही आणि जोपर्यंत ते वसुली उद्दिष्ट आपण साध्य करून देत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना बोनस अदा करता येणार नाही. हे झाले 2. तिसरा अत्यंत आवश्यक कारण CMD साहेबांमार्फत आणि प्रशासनामार्फत पुढे करण्यात आलेला आहे. बोनसबाबत चर्चेच्या काळात काही अनपेक्षित घटना घडल्या, त्यामुळे बोनस अदा करता आला नाही किंवा रखडलेला आहे. चला पहिल्या कारणाचा विचार करूया. खरंच कंपनीची आर्थिक स्थिती एवढी बिकट आहे की कर्मचाऱ्यांना बोनस अदा करणे कंपनीला शक्य नाही. याबाबत जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपण बोनसची मागणी ज्या आर्थिक वर्षासाठी करतोय ते म्हणजे आर्थिक वर्ष 2024-25, त्या आर्थिक वर्षामध्ये महावितरण कंपनीने कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवर सुमारे 922 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. इतकंच नाही तर कंपनीचे एकूण उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत म्हणजे 2023-24च्या तुलनेत 1,16,000 कोटींवरनं 1,27,000 कोटी रुपयांपर्यंत वाढले. म्हणजे जवळपास 11,000 कोटी रुपयांची वाढ हे महावितरणच्या उत्पन्नामध्ये कर्मचाऱ्यांच्या बळावर महावितरणने घडवून आणली. मग प्रश्न पडतो, जर कंपनी एवढी आर्थिक वाढ नोंदवत असेल तर बोनस देताना अचानक आर्थिक अडचण कशी निर्माण होते? कदाचित काहींना असं वाटेल की बोनसची रक्कम खूप मोठी आहे
मग बोनसची रक्कम मोठी असेल म्हणून जी आर्थिक उलाढाल झाली तिच्यातून कंपनीला कदाचित ही रक्कम पेलवणार नाही. तर याचाही आपण सखोल विचार करू. समजा फायनान्स अँड अकाउंट एम्प्लॉईज युनियनमार्फत प्रति कर्मचारी 30,000 रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. आता महावितरण कंपनीमध्ये एकूण जवळपास लेटेस्ट अवेलेबल माहितीप्रमाणे 57,400 पूर्णवेळ कर्मचारी कार्यरत आहेत. जर प्रत्येक कर्मचाऱ्यास 30,000 रुपये बोनस दिला तर प्रशासनाला एकूण सुमारे 172 कोटी रुपये खर्च करावे लागतील. आता विचार करा, एका वर्षात 1,27,000 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल करणाऱ्या कंपनीसाठी 172 कोटी रुपये खरंच एवढा असह्य खर्च आहे का? माझ्या मते निश्चितच नाही. हे अजून सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर एखादा व्यक्ती दिवसभरात 1,000 रुपयांचा व्यवसाय करतो असं समजू. एक व्यवसाय आहे, दिवसभरात तो त्याचा व्यवसाय चालवून 1,000 रुपये कमवतो. त्याच दिवशी संध्याकाळी त्याच्या कर्मचाऱ्याने जर चहा मागितली आणि चहाचा खर्च 1.5 रुपये असेल, 1,000 रुपयाच्या तुलनेत 1.5 रुपये, तर तो व्यावसायिक कर्मचाऱ्याला असं सांगेल का की मी आर्थिकदृष्ट्या सदर खर्च पेलवण्यासाठी सक्षम नाही? जर तो असा म्हणला तर कोणताही सज्ञान माणूस ते कारण मान्य करणार नाही. म्हणून आर्थिक स्थिती हे कारण वास्तव वाटत नाही. आता दुसरे कारण, मार्च 2026चे वसुली उद्दिष्ट पूर्ण झाले नाही म्हणून बोनस थांबलेला आहे. जोपर्यंत आपण कर्मचारी म्हणून सदर वसुली उद्दिष्ट पूर्ण करून देत नाही तोपर्यंत माननीय अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक व प्रशासन आपणास बोनस अदा करू शकत नाही किंवा करणार नाही. आता हा अटी शर्तींचा विषय झाला. तर ह्या कारणाचा अभ्यास करताना मुळात या कारणाला कोणतंच कायदेशीर पाठबळ नाही. मागील 2 दशकांपेक्षा अधिकच्या काळामध्ये अशा कारणावरनं बोनस कधीच थांबवला गेला नाही. आणि जर अशी पद्धत आज म्हणजे नवीन पायंडा महावितरणमध्ये रुजू होत असेल की तुम्ही अमुक काम करून दाखवा मग तुम्हाला तमुक गोष्ट मिळेल, तर मी म्हणतो कर्मचाऱ्यांचे हित अत्यंत असुरक्षित दिशेने जात आहे आणि हे माझे ठाम मत आहे. पण तरी या कारणाचाही आपण सत्यता तपासून पाहू की 2026मध्ये मार्च 2026ची वसुली पोझिशन आणण्यासाठी कर्मचाऱ्यांची चूक होती किंवा कर्मचाऱ्यांमुळे वसुली उद्दिष्ट साध्य करू नाही शकलो का, असा जर विचार केला किंवा हे असे म्हणणे योग्य आहे का, तर त्याला माझं पहिलं एक उत्तर आहे. कोरोनासारख्या अत्यंत बिकट परिस्थितीमध्येही जेव्हा वसुली पोझिशन ही वसुलीच नव्हती तर वसुली पोझिशन वगैरे हा विषयच नाही, तेव्हा देखील प्रशासनाने बोनस दिला. मग आज हे कारण का पुढे करते प्रशासन? तर या एका प्रश्नानेच हे कारण मला वाटतं नाकारायला हरकत नाही. पण अजून याच्यात थोडंसं डीप डिगिंग करू आपण. आता याच्यातला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो, अपेक्षित वसुली उद्दिष्ट पूर्ण झाले नाही म्हणून त्याला कर्मचारीच पूर्णपणे दोषी आहेत का? ऑक्टोबर 2025मध्ये प्रशासनाने अत्यंत अल्प अभ्यासावर आधारित पुनर्रचना लागू केली आणि ती एकतर्फी लागू केली. विविध संघटनांनी त्याला विरोध केला. विशेषतः फायनान्स अँड अकाउंट एम्प्लॉईज युनियनने ही पुनर्रचना वसुली कामी अत्यंत तोडकी आहे हे आणि सदर पुनर्रचना अशीच्या अशी अवलंबली तर कंपनीचं हित मोठ्या प्रमाणात कॉम्प्रोमाइज होईल हे आकडेवारीसह वारंवार लेखी व तोंडी बैठकांमध्ये समजावून सांगितले होते. तरीसुद्धा पुनर्रचना आहे तीच पुनर्रचना एकतर्फी लागू करण्यात आली. आता ती ऑक्टोबर 2025 पासून तर जानेवारी 2026 पर्यंत जवळपास 4 ते 5 महिने ॲज इट इज लागू होती. आता
या पुनर्रचनेतील कमकुवत स्ट्रक्चरमुळे थकबाकीचा डोंगर वाढला, हा पर्टिक्युलर 4 ते 5 महिन्याच्या काळामध्ये. मग प्रशासनाला हे लक्षात आलं की आता मार्च 2026 जवळ येतो आहे आणि आपल्याला याच्यावर निर्णय घ्यावा लागेल. प्रशासनाने नाईलाजास्तव फेब्रुवारी 2026 पासून पुनर्रचनेस तात्पुरती स्थगिती दिली आणि पूर्ण लक्ष वसुलीकडे केंद्रित करण्याचे आदेश VC मार्फत जाहीर करण्यात आले. आता VC कोणी घेतली, VC कशी घेतली, VC मध्ये काय उच्चारले, या विषयात मी जात नाही. ॲक्च्युअल तोही एक चर्चेचा विषय आहे. प्रशासनाने आवाहन केल्यानंतर कर्मचारी आणि संघटना यांनी प्रशासनाला पाहिजे ती मदत केली. अहोरात्र मेहनत करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला हवी ती साथ दिली. आता संपूर्ण घटनाक्रमाकडे पाहिल्यावर असे समजते, वसुली उद्दिष्ट साध्य न होण्याची जबाबदारी फक्त कर्मचाऱ्यांवर टाकणे हे कसं काय योग्य आहे? जर समजा पुनर्रचना ही प्रशासनाने मांडली, प्रशासनाने पुनर्रचना स्ट्रक्चर तोडके मांडलं, हे कर्मचारी आणि संघटनांना स्पष्ट समजत होतं. त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी जागृत करण्याचं काम केलं, तरी प्रशासनाने आहे ती पुनर्रचना लागू करून पाहिली. मग मोठ्या प्रमाणावर जर वसुलीचा डोंगर साचत असेल तर याला कर्मचारी कसं काय जबाबदार असतील? 100% वसुली झाली नाही म्हणून बोनस देऊ शकत नाही हे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल. मी तर म्हणतो मोठ्या मनाने प्रशासनाने हे मान्य करून घ्यावे की वसुली नाही झाली, हा पुनर्रचनेतून निर्माण झालेला परिणाम आहे आणि त्याची चूक प्रशासनाने स्वतःकडे घ्यावी. बोनस रोखण्यासाठी हे कारण तर वापरूच नाही, मुळात वापरू नये. आता तिसरे आणि शेवटचे एक कारण, प्रशासनाने कर्मचारी संघटनांसमोर कृतीतनं समोर आणलं होतं की ज्या काळामध्ये दिवाळीच्या काळामध्ये बोनसबाबत चर्चा होतात, प्रशासन संघटनांमध्ये चर्चा होतात, त्या काळांमध्ये काही अनपेक्षित घटना घडल्या. हे मी म्हणत नाही. 27 एप्रिल 2026ला HSBC मुख्यालयामध्ये सर्व संघटना पदाधिकारी यांच्या समवेत प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत प्रशासनामार्फत संकेतांनी मांडलेली फॅक्ट आहे की ज्या काळात बोनस दिला जायला पाहिजे त्या काळामध्ये काही अनपेक्षित घटना घडल्या आणि त्याच्यामुळे बोनसवर प्रशासन कठोर भूमिका घेते. आता त्या अनपेक्षित घटना कोणत्या? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, 9 ऑक्टोबर 2025ला काही संघटनांनी मिळून प्रशासनाच्या विरोधात संप पुकारला. त्यातली कारणं काय होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. संप का झाला, संपाचे परिणाम, संपातनं कोणाचं हित साध्य झालं, कोणाचं अहित झालं, या बाबतीत आपण संप या विषयावर वेगळा व्हिडिओ बनवून त्याच्यावर चर्चा करू. पण आजवर 2 दशकांपासून जर समजा बोनस दिला जात होता तर आज पहिल्या 2 कारणांनी तर बोनस दिला गेलेला किंवा थांबवलेला आहे हे निर्विवादपणे कोणीही मान्य करेल. जे आपण विवेचना आता याच्या आधी केलेलं आहे की आर्थिक स्थिती बिकट आहे, हे कारण आपण मान्य करून घेऊ शकत नाही. दुसरं कारण की समजा वसुली उद्दिष्ट तुम्ही पूर्ण केले नाही किंवा तुम्ही हे करून दाखवा मग तुम्हाला हे भेटेल, हे आजवर झालेलं नाही. त्याचा पायंडा जर कोणी पाडत असेल तर निर्विवादपणे आपण त्याचा विरोध करू आणि ते चुकीचं आहे. मात्र या घडीला ती गोष्ट आपण मान्य करू शकत नाही. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट हीच होते की काही घटना घडल्या. आता त्या घटना म्हणजे संप. आता जर समजा आपले अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक व प्रशासन कर्मचारी संपावर गेले याचा राग ठेवून बोनसबाबत कठोर भूमिका घेत आहेत, हे जर योग्य असेल तर एक गोष्ट स्पष्ट होते
की 2 दशकांपासून वीज क्षेत्रातील इतर सरकारी कंपन्यांमध्ये दिवाळीच्या काळात बोनस देऊन कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले जाते, ही प्रथा होती. मात्र यावर्षी संप झाला आणि त्यानंतर बोनस रखडला. हे जर खरोखर योग्य असेल तर हा राग मनात ठेवून CMD साहेबांनी कर्मचाऱ्यांच्या भावना, सांस्कृतिक उत्सवाचा आनंद आणि त्यांच्या मेहनतीचा सन्मान यांचा मोठ्या प्रमाणावर अनादर केलेला आहे असेच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच आता या सगळ्या व्हिडिओचा परिपाक सांगतो. जर प्रशासन व संघटना यांच्यामध्ये काही एखाद्या विषयावर एकमत होत नसेल तर आणि प्रशासन कर्मचाऱ्यांच्या भावनांचा एवढा मोठ्या प्रमाणावर अनादर करून त्यांच्या हक्काचा बोनस आजवर थांबवत असेल तर निश्चितच 100% प्रशासन हे कर्मचाऱ्यांचा हिताचा विचार न करता आणि त्यातूनच कंपनीच्या हिताचा विचार न करता त्यांची एकतर्फी पायमल्ली करते. आणि ह्या गोष्टीचा निषेध हा नोंदवला गेलाच पाहिजे. म्हणूनच उद्या होणाऱ्या काड्या फिती लावून जो द्वार सभा आपण घेणार आहोत त्यातून जो निषेध व्यक्त करणार आहोत प्रशासनाच्या एकतर्फी भूमिकेचा, बोनसबाबत असू द्या किंवा इतर निर्णय जे घेतले जात आहेत त्याच्यामध्ये प्रशासन कर्मचाऱ्यांना व संघटनांना अगदी अत्यल्प काय म्हणता येईल त्या निर्णयामध्ये सामावून घेत नाही. अत्यल्प त्यांचं मत समजून घेते आणि कर्मचारी त्याचा मोठ्या प्रमाणावर पायमल्ली आणि हेळसांड करते. म्हणून त्या परिमंडळातील नियोजनाप्रमाणे उद्या होणाऱ्या निषेध आंदोलनास यशस्वी करून प्रशासनासमोर तुमच्या मनातला असलेला असंतोष एकजुटीने, एकमताने आणि मोठ्या संख्येने जायला पाहिजे. याच्यासाठी प्रशासनाच्या भूमिकेचा आपण सर्वांनी विरोध करू. आणि उद्या मी फायनान्स अँड अकाउंट एम्प्लॉईज युनियनचा महासचिव महावितरणमधील सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की आपण उद्या होणाऱ्या निषेध द्वार सभेस उपस्थिती लावून आपले मत व्यक्त करावे. फायनान्स अँड अकाउंट एम्प्लॉईज युनियनमधील प्रत्येक सभासदाला आवाहन करतो की आपण उद्याच्या द्वारसभेस पूर्ण 100% उपस्थिती लावा आणि प्रशासनापर्यंत आपला असंतोष पोचवा आणि द्वारसभेला यशस्वी रूप द्या. त्यातूनच आपल्याला प्रशासनापर्यंत आणि संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत महावितरणमध्ये व वीज क्षेत्रात काम करणारा प्रत्येक कर्मचारी हा प्रशासनावर व पर्यायाने सरकारच्या भूमिकेवर नाराज आहे हे पोचवू द्या.